रामकृष्ण हरे. सज्जन हो, आजचा आपला जो भाग आहे तो आहे अभ्यास. सगळ्यात जास्त जीवनामध्ये महत्त्व अभ्यासाला आहे. मग तो अभ्यास कोणत्या का विषयाचा असेना, कोणत्याही विषयात जर तुम्हाला पुढं जायचं असेल तर त्या विषयाचा समग्र म्हणजे सांगोपांग अभ्यास असावा लागतो. मुळातूनच तो पाया चांगला असावा लागतो आणि मगच तुम्ही शिखरापर्यंत पोचू शकता. यशाच्या शिखरावर जायचं असेल तर खालचा जो पाया आहे तो पण भक्कम असावा लागतो. आणि म्हणून आत्ता जे अभ्यासक्रम आहेत, शालेय अभ्यासक्रम आणि त्याच्या अत्युच्च ज्या परीक्षा आहेत लोकसेवा आणि राज्यसेवेच्या, तर त्याच्यावर लाखो मुलं अभ्यास करतात आणि अर्ध्या मार्काने कट ऑफ होतात. नोकऱ्याची समस्या निर्माण झालेली आहे आणि या गोष्टी लक्षात घेता अभ्यास करणं फार महत्त्वाचं आहे. लाखो मुलं नापास होतात आणि परत त्यांना तो अभ्यास करावा लागतो. तर साधुसंत काय म्हणतात, अभ्यासक काय म्हणतात या विषयावर आणि अभ्यास कसा करावा, अभ्यास म्हणजे नेमकं काय आहे, अभ्यास म्हणजे पुन्हा रटणम, पुन्हा ती गोष्ट करणं, त्याला म्हणतात अभ्यास हा. आणि त्याच्यामध्ये सातत्य असणं, त्याच्यामध्ये असणारी जी पुस्तकं आहेत, ग्रंथ आहेत, ते आहेत त्याचं सांगोपांग वाचन असलं पाहिजे. आणि त्यानंतर जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते पुन्हा लिहिले पाहिजे. कच्च्या वहीवर पुन्हा लिहायचे म्हणजे लेखन पाहिजे. आणि आपले जे मित्र आहेत आपल्या विषयाचे, त्यांच्याशी 1 तास तरी संवाद केला पाहिजे. त्या महत्त्वाच्या मुद्द्यावर संवादात्मक बोललं पाहिजे म्हणजे ते जास्त आपल्या डोक्यामध्ये राहतं. आणि त्या विषयाचा जो मार्गदर्शक आहे तर तो मार्गदर्शक जास्तीत जास्त चांगला असला पाहिजे. मग तुम्ही नक्की यशाच्या शिखराला जाऊन पोहोचाल, यात काही संशय नाही. पण याबद्दल साधुसंत वगैरे काय म्हणतात, कसा ते अभ्यास करतात, कसा केला त्यांनी अभ्यास, ही प्रेरणा देण्यासाठी हा व्हिडिओ आहे. कारण तुकाराम महाराजांच्या शाळेतला दाखला मिळणार नाही, पण पंचम वेद म्हणून जे गाथा आहे, गाथा त्यांनी निर्माण केली. ज्ञानेश्वर माऊलींचा शाळेचा दाखला मिळणार नाही, त्यांचं तर धगधगीत आयुष्य लहानपण गेलं. पण 22व्या वर्षी गीतेवर भाष्य करणारे ज्ञानेश्वर माऊली ते कुठे शिकले, कसं शिकले, हे सगळ्यांचे उदाहरणं जर पाहिले किंवा माझं उदाहरण पाहिलं तर शाळेमध्ये 15 दिवस गेलो असेल मी. ते बी निंबाच्या एका झाडाच्या फांदीखाली ती शाळा भरत होती. एकच खोली होती, ती बी पडली होती म्हणून त्या एका पारावर एक मोठा निंब होता आणि त्या निंबाची अशी एक फांदी आली होती. त्या सावलीला 15-20 दिवस शाळेत गेलो. आणि मग जो मी अभ्यास केला तर तो अभ्यास आज मी तुमच्यापुढे मांडतो आहे. की मग ते संगीत असेल, कला, गायन, वेदांत, व्याकरण, अनेक गोष्टींचा सांगोपांग अभ्यास करणं हे कशाने होतं, तर हे होतं त्याचं सातत्य आणि त्याची ओढ असली की धरसोड होत नाही. तर त्या अभ्यासाची ओढ असावी लागते आणि ओढ असते ते तुमच्या आवडीचा अभ्यास निवडा आणि योग्य तो मार्गदर्शक निवडा. बऱ्याच वेळा काय होतं, मोठे क्लास असतात, नावाजलेले क्लास असतात, काही नावाजलेले असतात, काही नावाजून घ्यावे लागतात. म्हणजे जाहिरातबाजीने ते लोकांचं आकर्षण होतं आणि मग त्याच्यात एखादा 1-2 शिक्षक चांगले असतात आणि बाकीचे कसे असतात ते भगवान जाणे. त्यामुळे बऱ्याच वेळा फसगत होते. तर तो अनुभवी आणि लोकांना सांगणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं. म्हणजे त्याला कळलं आहे का नाही हे त्या शिक्षकाला कळावं लागतं. बऱ्याच वेळेला त्याला कळतच नाही, तो सांगतच जातो, त्याला असं वाटतं याला कळलं आहे म्हणून. तर तो मार्गदर्शक पण अतिशय चांगला असावा लागतो. मग तो एका पुस्तकाचं सार 10 सूत्रामध्ये तुम्हाला सांगू शकतो मुद्द्याचं, की ते तुमच्या उपयोगाचं होऊ शकतो. म्हणजे 5-6 गोष्टी लक्षात ठेवा. त्याप्रमाणे हे अभ्यास मग कसा होतो, कसा केला जातो आणि हळूहळू केल्याने काय होतं, संत काय म्हणतात याविषयी ऐका. तुकाराम महाराज काय म्हणतात
अभ्यासाविषयी. मग त्यांनी अभ्यास हे सगळं सोडून वर डोंगरावर जाऊन केला. संसारात राहून घरात राहून अभ्यास नाही होत. आता अभ्यासिकेतच जावं लागतं. डोंगरावर गेले तर त्या डोंगर आता शांत राहिलेले नाही आहेत. ज्ञानेश्वर माऊली लवकर समाधीत का गेले? खाली जमिनीमध्ये शांत वातावरण असतं आणि म्हणून आपली आळंदीची जी अभ्यासिका आहे, माऊली अभ्यासिका, आपण खाली अंडरग्राऊंड काढलेली आहे. तिथं आतमध्ये गेलं की माणूस एकाग्र होतो. तेव्हा एकतर जमिनीमध्ये एकाग्र होतो किंवा वर डोंगरावर जावं लागतं. मध्ये सगळं प्रदूषण झालेलं आहे आणि योग्य मार्गदर्शक जिथे आहे तिथेच गेलं पाहिजे. म्हणजे तो गॉडफादर म्हणून तुम्हाला नीट मार्गदर्शन करतो. तो व्यावसायिक नको आहे, तो अभ्यासक असला पाहिजे. तुकाराम महाराज काय म्हणतात आपण बघूया. तुकाराम महाराज म्हणतात अभ्यास हा महत्त्वाचा आहे आणि अभ्यासाने काय होतं त्याला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. साधोनी बचनाग खाती तोळा तोळा, साधोनी बचनाग. बचनाग नावाची एक वनस्पती आहे, म्हणजे विषारी आहे त्या बचनाग नावाची वनस्पती. त्याचा नुसता वास जरी घेतला तरी मनुष्य चक्कर येऊन मरू शकतो. खाल्ल्यावर तर मग तर लगेच मरू शकतो, इतकं ती विषारी वनस्पती आहे. त्याला बचनाग म्हणतात. पण तो बचनागसुद्धा हळूहळू हळू अभ्यासाने जर तो आज नुसता चाटला आहे, उद्या थोडासा अगदी राळाभर खाल्ला आहे, त्याच्यानंतर हळू असं वाढत 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 गेलं तर तोळा तोळा बचनाग खाणारे आत्ता लोक आहेत. ते आता साधू लोक तर खातात. म्हणजे बरेचसे हे शब्द अंडरलाईन करा, कारण साधूवर अतिव्याप्ती होऊ नये. तेव्हा जास्त लोक ते खातात. मग गांजा ओढणारे अमुक करणारे ते नंतर तर त्यांना ते नशा येत नाही तर मग बचनाग खातात ते. तर तो बचनाग तोळा तोळा खाणारे लोक आजही आहेत. तुकाराम महाराजांच्या काळात होते म्हणून त्यांनी हा अभंग लिहिला. साधोने बचनाग. पण तो बचनाग जो तोळा तोळा खातात ना, तर तो साधोनी असा शब्द घातला आहे. साधोनी म्हणजे त्याची साधना करून हळूहळू हळूहळू हां, आणि मग ते क्रमाक्रमाने ते पचता 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 मग तोळा तोळा खातात. एकदम खाल्ला तर मरणच तो माणूस. वास घेतला तरी मरतो, तर मग एकदम तोळा खाल्ला तर लगेच मरतो. पण त्याची जर साधना केली, त्याचा जर क्रम ठेवला आणि तशा पद्धतीने किंवा आज आणि एक दिवस सोडून आणखीन थोडंसं 2 चाटण घेतले, नंतर 2 दिवसांनी 4 चाटण घेतले, अशी ती कांडी चाटत चाटत गेली तर तो पचता पचता तोळा तोळा बचना खाणारे लोक आत्ता आहेत. पण साधना करू ना, क्रमाक्रमाने, एकदम कोणती गोष्ट होत नाही. साधोनी बचनाग खाते तोळा तोळा आणि का ते डोळा न देखवे, साधुनी बचनाग. ते तोळा तोळा बचनाग खाल्ल्यानंतर माणसं पाहणारेच घाबरतात की बापरे, मरत कसे नाही तुम्ही. पण त्याने ती साधना केलेली असते. गीतेमध्ये एक श्लोक आलेला आहे, शनै शनै रूपरमेत बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थम मन कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. क्षणै क्षणै म्हणजे डहाळे डहाळे असं माऊलीने ओव्यात म्हटलं त्या श्लोकाच्या खाली. क्रमाक्रमाने हळूहळू पायऱ्या पायऱ्याने तरच ते होतं. आणि म्हणून अशा प्रकारचा बचना खाणारे आणि का ते डोळा न देखवे, पाहणाऱ्याला सुद्धा थरकाप सुटतो की बापरे, तोळाभर बचना खाताय तुम्ही. म्हणजे हो. दुसरं एक उदाहरण दिलं आहे, साधोनी भुजंग धरितील हाते, साधोनी भुजंग. इथेही साधुनी शब्द पहिलाच घातला आहे. म्हणजे साप धरणारे जे कुशल सर्पमित्र असतात, तर एखादा मोठा नाग, अगदी घोण्या नाग, कुठला नाग, विषारी नाग जरी असला ना, तरी त्यांना बोलवावं लागतं. आणि ते इतक्या कुशलतेने त्या नागाला धरतात, एकदम त्याची शेपटी पकडून आणि त्याला ते बरोबर वर उचलून. त्यांना माहिती असतं, हजारो लोक पाहत असतात, अरे बापरे, एवढा नाग पण धरला बाबा याने. आणि हातात धरतो तो, नंतर त्याचं मुंडकं धरतो, गळा दाबून असं दाखवतो. म्हणजे एवढा मोठा नाग
पण त्याचे ते कौशल्य असतं. अभ्याससुद्धा कौशल्यपूर्वक केला पाहिजे. साधोनी भुजंग धरितील हाती आणिके कापती देखोनिया. पाहणारे लोक म्हणतात, बापरे साप तरी धरला त्याने, थरथर कापतात. हे यांना वाटतं की आपल्याकडे सोडतोय की काय म्हणून. तेव्हा साधोनी हा शब्द जास्त महत्त्वाचा आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये साधना आहे. तर तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, असाध्य ते साध्य करेता सायास कारण अभ्यास तुका म्हणे असाध्य ते साध्य. असाध्य गोष्टी की जे सर्वसामान्य लोकांना सहज साध्य होत नाहीत, त्या अशा असाध्य गोष्टीसुद्धा अभ्यासाने साध्य होतात. असाध्य ते साध्य करिता सायास, पण तसे सायास केले पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे. देरे हारी आणि पलंगावरी अशी कोणतीही गोष्ट होत नाही. सायास त्या अभ्यासाच्या मागं पाहिजे, प्रयत्न पाहिजे. त्यावेळेला उठलं पाहिजे, त्यावेळेला पुस्तक वाचलं पाहिजे आणि सातत्य राखलं पाहिजे, मार्गदर्शन घेतलं पाहिजे, त्याच्यात लेखन केलं पाहिजे, कच्च्या प्रूफाला वहीच्या वह्या लिहिल्या पाहिजे, मुद्दे त्याचे बाजूला काढले पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही कौशल्यपूर्वक केल्या तर करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. कारण अभ्यास तुका म्हणे. कशाचं कारण आहे अभ्यास? तर असाध्य गोष्टीला साध्य करण्याला कारण अभ्यास आहे. मग असाध्य गोष्टी असू द्या. कोणी म्हणेल की काय व्हावं ते कैलास शिखरावर हा गेला का? शिखर पाहिलं तर आपलं घाबरून आपण हे होतो की काय इतकं उंच आणि कसा चढणार. तो क्रमाक्रमाने जातो, पडतो, पुन्हा उठतो, पुन्हा प्रयत्न करतो, पण तो जातोच. अशा प्रकारचे प्रयत्न करणारे जे लोक आहेत, अभ्यास करणारे जे लोक आहेत, ते असाध्य गोष्टी साध्य करतात. त्याचं कारण आहे अभ्यास. अभ्यास 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 शब्द फार महत्त्वाचा आहे या अभंगामध्ये. आणि तो अभ्यास मग कोणताही असो, त्या गोष्टीचं जे मूळ आहे सांगोपांग, अंगेन सहितम उपांगेन सहितम सांगोपांगम. सांगोपांग करा. जसं आम्ही व्याकरण शिकलो, जे कौमुद्या मोठी व्याकरणाच्या पुस्तकं पाठ केले. मग म्हणून आम्हाला कुठलाही ग्रंथ समोर ठेवला तरी त्याचा अर्थ कळतो. एका शब्दावर आम्ही तास बोलू शकतो. एक शब्द का? तर त्याचं मुळातलं आम्ही व्याकरण शिकलेलो आहोत. जेव्हा आम्ही ते कौमुदी शिकत होतो तर त्या कौमुदीकारणे तर असं म्हटलं आहे की हे व्याकरण कसं तयार झालं, तर त्यांनी फार छान उदाहरण दिलं आहे. ते म्हणतात, भगवान शंकर डमरू घेऊन एकदा त्या लहरीला आले. लहरीत नृत्यावसाने नटराज राजव. नृत्य नाचायला लागले. नृत्यावसाने नाचण्याचं अवसान त्यांच्या अंगात आलं आणि तो डमरू हातात घेऊन नाचायला लागले. नृत्यावसाने नटराज राजव ननाद ढक्काम नवपंचवारम. ननाद म्हणजे वाजवला, ढक्काम म्हणजे डमरू. किती वेळा वाजवलं? नवपंचवारम, 9 आणि 5 म्हणजे 14 वेळा ते डमरू वाजवलं. आणि मग त्या डमरूतून जे ध्वनी बाहेर पडले, 14 ध्वनी, तर ते कशा करता बाहेर पडले आणि त्याच्यावर कसं व्याकरण कसं तयार झालं ते पुढे सांगतात. हे कशा करता? उद्धर तू कामस सनकादि सिद्धान तस्माद विमर्शे शिवसूत्र जालम. उद्धर तो कामस सनकादि सिद्धान. सनकादि सिद्ध असणारे आणि इतर जिज्ञासू असणारे त्यांच्यासाठी हे सूत्रजाल 14 सूत्र बाहेर पडले. निनाद ढक्काम नव पंचवारम उद्धर तू कामस सनकादि सिद्धान. आणि मग हे सूत्र जे बाहेर पडले 14, हे सगळं आम्हाला पाठ करावं लागलं. कौमुदीच्या ग्रंथ पाठ केले. 14 सूत्र कोणते बाहेर पडले? आयोन रुलुक एओंग आयाउच हायवरट लन यमंगननम जबय घडदश जबगडदश खपछटत छटतव कपय शससर हल इति माहेश्वरानी सूत्रानी अनादि संज्ञार्थानी एषा मानते हल. म्हणजे हे 14 सूत्र असे बाहेर ध्वनी पडले आणि त्या ध्वनीतून हे सगळं
भाषाशास्त्र तयार झालं, वर्णमाला तयार झाल्या, त्याचे स्थानं झाली तयार झाली, आणि हे कठोर व्यंजनं, हे मृदू व्यंजनं, हे अंतस्थ व्यंजनं, हे ऱ्हस्व, हे दीर्घ, या सगळ्या गोष्टी सविस्तर त्याच्यामधून प्रत्येकाने आपापले तयार केलं. मग कोणतंही शास्त्र असू द्या, त्याला हे व्याकरण असलंच पाहिजे, आणि याच व्याकरणातला उपयोग होतो. म्हणजे मृदंग शिकवायचा आहे, तिरकट धा तिरकट धा तिरकट धा, मग त्याच्यामध्ये जे हे अक्षरं आहेत, मग त्याचं स्थान कोणतं, त्याच्या मात्रा किती आहेत, त्या मात्रा कशा बसवल्यात, हे सगळं हे व्याकरण आहे त्याच्यामध्ये. तसं गायनामध्ये आहे. कुठल्याही शास्त्रामध्ये व्याकरण महत्त्वाचं आहे, त्या शास्त्राचं, आणि त्या सगळ्याला हे कारण असतं. म्हणून जे काय तुम्हाला निवडायचा विषय, त्याचं मुळातलं जे काय व्याकरण आहे, मुळातले जे शब्दार्थ आहेत, ते नीटनेटके करा, आणि मग तुमचा सगळा मार्ग सुकर होईल. पुढे संत अभंगामध्ये म्हणतात, प्रयत्ने अभ्यासे साध्य नव्हे ऐसे, काहीच न दिशे विश्वा माझे. प्रयत्ने अभ्यासे, प्रयत्न आणि अभ्यास, साध्य नव्हे ऐसे, काहीच न दिशे विश्वा माझी. प्रयत्न आणि अभ्यास या दोन गोष्टी असल्या की विश्वातलं काहीच असाध्य नाही, सगळं साध्य होऊ शकतं. भगवान गीतेमध्ये म्हणतात, जेव्हा अर्जुनाने सांगितलं की देवा तुम्ही सांगतात की मन एकाग्र करा, मनावर ताबा ठेवा, चंचलम हि मनः कृष्ण प्रमाथि बलवत् दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. अर्जुन म्हटलं, वा मन निग्रह करणं फार अवघड आहे. भगवान म्हणतात, सगळ्यात अवघड गोष्ट जर तू म्हणतोस ना, तर भगवंताने मान्य केलं त्याच. असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम, अभ्यासेन तो कौंतेय वैराग्येन च गृह्यते. अर्जुना, मन चंचल आहे, तू ते म्हणतोस ते बरोबर आहे, पण अभ्यासाने आणि प्रयत्नाने, वैराग्याने ते मनसुद्धा आवरता येतं. म्हणजे अध्यात्मातसुद्धा अभ्यासच असावा लागतो. तुमचा जे काही असेल ना, तो अभ्यास असला पाहिजे. आणि मग त्या अभ्यासामुळे, अभ्यासाचे निबळे ओवी, एकी गती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे अभ्यासे केले. अभ्यासाच्या बळावर आज यान चंद्रावर गेले, उतरलं यान, तिथे काम करतं आहे. दुसरं यान सूर्यावर सोडलं, सूर्यावर गेलं आहे, तिथे जवळपास पोहोचतं, त्याची प्रक्रिया चालू आहे. पार सूर्याची झेप घेणारे हे इतक्यावर कसे काय गेले? अभ्यास. इथे बसल्या बसल्या नियंत्रण केलं जातं आहे तिथे. काय किती अभ्यास असेल, हे अभ्यासाने होतं. अभ्यासाचे निबळे एकी गती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे अभ्यासे केले. वाघसुद्धा हाताळता येतात आणि सर्पसुद्धा हाताळता येतात. आता ते मान्य प्राध्यापक प्रकाश आमटे हे सुद्धा प्राणी जे आहेत ना, विषारी प्राणी, त्यांचा चित्रपट पण निघाला, चित्रपट बघा एकदा. तर ते कसे त्या अंगावर खेळवतात, साप बीप इतर विषारी प्राणीसुद्धा. आत्ता महाराष्ट्रातली गोष्ट आहे. किंवा मग यूट्यूबला बघा तुम्ही, वाघाला कसे पाळतात, वाघाबरोबर कसं राहतात, हे प्रांजळ का करतात, हे कसं करतात, तर त्याचाही अभ्यास आहे. म्हणून मित्रांनो, सज्जन हो, जे काय तुमचे पाल्य असतील किंवा तुमचे चाहते असतील, त्यांना हे अभ्यासाचं महत्त्व सांगा. संत काय म्हणतात, हे कसे पुढे गेले, कसं जातं, काय केलं पाहिजे, हे असले व्हिडिओ त्यांनी ऐकले पाहिजे. आणि म्हणून मुद्दाम अभ्यास या विषयावर आजचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.